Hello, all student brothers and sisters. After the completion of discussion on question number 4b, now we are focusing our attention on question number 4c. This question number 4c carries three internal activities. Out of three, you have to select only one that carries 4 mark. For these question number 4c 3 activities, now we have to focus on the first activity. It is based on speech, preparation of speech. Now see here, speech writing. Actually, you are familiar with how to use the skills while presenting our feelings, thoughts, emotions in front of the audience. The way we express our desires, emotions, thoughts, the way we express that is nothing but the speech when we express it in front of a large audience. Now here, speech writing, let us see or focus our attention that speech writing introduction. This is a written form of speech. Though speech is spoken form, yet as it is in activity sheet or question paper, here it is in the written form. म्हणजे जरी भाषण बोलत असलो आपण, भाषण म्हणजे बोलण्यासाठी किंवा बोलण्यालाच आपण भाषण म्हटलं जातं. ऑडियन्ससमोर, समुदायासमोर ज्यावेळेला आपण विचार, भावना, मत व्यक्त करतो त्याला भाषण म्हणतो. बट द सेम ॲक्टिव्हिटी इज आस्क्ड इन द ॲक्टिव्हिटी शीट ऑर क्वेश्चन पेपर अँड इट सो द वे समवन स्पीक्स इन द सेम मॅनर दॅट स्पीकिंग वी हॅव टू राईट इन ॲक्टिव्हिटी शीट ऑर ॲन्सर पेपर. ॲन्सर पेपरमध्ये आपल्याला भाषण लिहायचं आहे. हे जे भाषण लिहायचं आहे आपल्याला, ते भाषण लिहित असताना भाषणाचे काय निकष आहेत, द एटिकेट्स, मॅनर्स व्हाईल प्रेझेंटिंग स्पीच इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स दॅट वी मस्ट फॉलो. हिअर दिस इज अ रिटन फॉर्म ऑफ स्पीच. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पीच इज टू एक्सप्रेस अँड कन्वे युअर ओपिनियन्स. येस, द ऑब्जेक्टिव्ह, मेन हेतू काय आपल्या स्पीचचा, भाषणाचा, टू कन्वे अवर ओपिनियन्स, व्ह्यूज, नॉलेज, थॉट्स टू ॲन ऑडियन्स. ऑडियन्सला आपलं ओपिनियन, व्ह्यू असेल, नॉलेज असेल, कलेक्टेड इन्फॉर्मेशन असेल, ते स्किलफुल पद्धतीनं प्रेझेंट करणं, दॅट इज स्पीच ऑर दॅट विल बी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्पीच, एम ऑफ द स्पीच. इट ऑल्सो हेल्प टू एनहान्स वन्स ओरेटरी स्किल्स. ओरेटरी स्किल्स मीन्स भाषण कौशल्य. एखाद्याचं भाषण कौशल्यसुद्धा त्यातून व्यक्त होत असतं. नाव पॉईंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग ऑर ड्राफ्टिंग स्पीच. होय, आता भाषण बोलणं जरी आव्हानात्मक असलं तरी बोललेलंच भाषण आपल्याला उत्तर म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तर उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना we have to follow the writing rules while writing the speech in activity sheet. Let us see what way that speech is drafted in answer paper. Your first point is that your speech should be of about 100 to 50 words. भाषण करणारा एक तास भाषण करणारा भाषणकर्ता असू शकतो, परंतु तेवढं भाषण या ठिकाणी अपेक्षित नाही. हे जे स्किल आहे लेखनाचं, 100 ते 150 शब्दात साधारणपणे ऑन अ सिंगल फ्रंट पेज यू कॅन कव्हर युअर स्पीच. देन यू शुड बिगिन इट्स ॲप्रोप्रिएटली. हिअर व्हॉट इज सेड हिअर, इट इज इम्पॉर्टंट पॉईंट दॅट you should begin it with appropriately with a salutation, example by addressing your principal, teachers, friends. yes, भाषणाची सुरुवात बिगिन करणं कसं आहे, ॲप्रोप्रिएटली म्हणलेलं आहे. ॲप्रोप्रिएटली म्हणजेच विथ द प्रॉपर टेक्निक. व्हॉट इज द प्रॉपर टेक्निक? greeting the audience, greeting the persons on the stage, on the dais,
स्टेजवरती जे बसलेले लोक आहेत त्यांना ग्रीट करत गुड मॉर्निंग म्हणणं, गुड आफ्टरनून म्हणणं आणि स्वतःला प्रेझेंट करत गुड आफ्टरनून सर म्हणणं. नाव आय एम गोईंग टू प्रेझेंट माय थॉट्स ऑन द टॉपिक. त्या टॉपिकचं नाव लिहिणं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. अँड देन परत तुम्ही असं म्हणायचं आहे, देन आय होप यू विल लिसन टू मी इन अ सायलेंट मॅनर. दिस इज द ओपनिंग ऑफ द स्पीच. याच पद्धतीनं भाषणाची सुरुवात होणं अपेक्षित आहे. बिगिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. So this is the appropriate beginning. Then third point, that your introduction must attract the attention of the audience. Your introduction must attract. Yes, the way you present, that is tested. This introduction should attend attempt to attract the audition or intention of the audience. Intention of the audience. Yes. भाषण करणारा भाषण करत असताना प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा असणं आवश्यक आहे. तशा प्रकारचं सादरीकरण अपेक्षित आहे. द प्रेझेंटेशन ऑफ दॅट टाईप दॅट विच विल अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द ऑडियन्स. द इंट्रोडक्टरी पॅराग्राफ मस्ट हायलाईट द टॉपिक, नीड द अँड पर्पज ऑफ स्पीच. येस, पहिल्या पॅराग्राफमध्ये सॅल्युटेशन नंतर, ग्रीटिंग नंतर, सर्वांना ग्रीट केल्यानंतर पहिल्या पॅराग्राफमध्ये तुमच्या भाषणाचं टॉपिकचं महत्त्व काय, पर्पज काय, हेतू काय आहे, गरज काय आहे, हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगणं अपेक्षित आहे. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागणार आहे. द मेन बॉडी शुड बी अबाउट टॉपिक इन डिटेल, इट्स सिग्निफिकन्स, इट्स इम्पॉर्टन्स ऑफ द इश्यू, प्रॉब्लेम, थॉट, थीम. तुम्ही चर्चेला घेतलेल्या थीमचं, विषयाचं, टॉपिकचं इम्पॉर्टन्स डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे बॉडी ऑफ द स्पीचमध्ये. अँड यू कॅन सजेस्ट सम रेमेडीज ऑर सोल्युशन्स. जर एखादा मुद्दा किंवा समस्या तुम्ही भाषणामध्ये चर्चेला घेतली असेल तर त्या ठिकाणी नुसत्या समस्या मांडून चालणार नाही. यू शुड नॉट प्रेझेंट ओनली द प्रॉब्लेम्स, यू हॅव टू पुट युअर सोल्युशन्स, ओपिनियन्स अबाउट इट. दॅट इज इम्पॉर्टंट. अँड देन द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज 6th point. What you write should be what you will actually say if you are given the chance. जे तुम्ही बोलत आहात, म्हणत आहात, तेच तुम्ही लेखन करणं गरजेचं आहे. यू कॅन आस्क फ्यू रेटरिकल क्वेश्चन्स फॉर अ ग्रेटर इफेक्ट. भाषणामध्ये समटाईम्स यू कॅन आस्क सम रेटरिकल क्वेश्चन्स. रेटरिकल क्वेश्चन्स रूपकात्मक प्रश्न. रूपकात्मक प्रश्न, द क्वेश्चन, दॅट क्वेश्चन इटसेल्फ इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन and there should not be the answer expectation from the audience. And at the end with thank you to organizers and the audience. हे फॉर्मल क्लोजिंग आहे. म्हणजे भाषण हे खऱ्या अर्थानं फॉर्मल क्लोजिंगने संपवायला पाहिजे. बाय सेईंग थँक्यू ऑडियन्स, थँक्यू ऑर्गनायझर्स फॉर गिविंग मी गुड रिस्पॉन्स. अशा पद्धतीनं हॅव अ गुड डे, या पद्धतीनं तुम्ही भाषणाचा शेवट करणं अपेक्षित आहे. धिस activity or speech carries 4 marks that are here mentioned. Logical sequence of ideas, introduction and conclusion. Yes, introduction and conclusion means proper beginning and proper closing and then middle of the speech. These 3 points are important. If you cover all these 3 points, you are going to get 4 out of 4 marks. Now on here the example of the speech is already given to you. हे भाषणाचं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलं आहे. लेट अस स्टडी धिस स्पीच फॉर बेटर अंडरस्टँडिंग. दॅट प्रिपेअर अ स्पीच अबाउट 150 words टू बी डिलिव्हर्ड बाय यू ऑन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. हिअर लेट अस सी द फॉर्मॅट ऑफ द स्पीच. या ठिकाणी तुम्हाला स्पीच प्रिपरेशन करायचं आहे इन 100 to 50 words टू बी डिलिव्हर बाय यू ऑन द ऑकेजन दॅट इज एन्व्हायरमेंटल, ऑन द टॉपिक एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन या विषयावरती दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे भाषण द्यायचं आहे. पॉईंट दिले आहेत: पोल्युशन, एनिमी ऑफ अर्थ, टाईप्स ऑफ पोल्युशन्स, सजेशन्स. म्हणजे या ठिकाणी पोल्युशन हे कसं हार्मफुल आहे मानवजातीकरता, इवन फॉर द अर्थ. अँड सेकंड पॉईंट इज दॅट टाइप्स ऑफ pollution. There are so many types of pollutions
Main types that we have to write here: air pollution, sound pollution, water pollution, and so on. And in the last paragraph, you have to mention suggestions on these pollutions. Let us see the beginning. Proper beginning is here. Respected principal, teachers, and my dear friends. ही आहे प्रॉपर बिगिनिंग. हे प्रॉपर बिगिनिंग असणं गरजेचं आहे. दिस इज द प्रॉपर बिगिनिंग और इंट्रोडक्शन. गुड मॉर्निंग. Without wasting time, any time, here is name is given. You may write your own name. Would you like to tell you something about Earth's enemy? Number one is that is environmental pollution. पृथ्वीच्या शत्रूबद्दल मी सांगण्याची इच्छा आहे. आणि तो नंबर वन पोल्युशन किंवा नंबर वन शत्रू आहे तो म्हणजे पोल्युशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पर्यावरणावरचं असणारं प्रदूषण. वी ऑल नो quite a bit about it already, but how many of us actually do something about it? सर्वांना जरी माहीत असलं तरी आपण काय करतो या बाबतीत, या पोल्युशनच्या बाबतीत स्वतः काय काळजी घेतो का? हिअर इज द इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. अँड देन our air is polluted by smoke, gases, chemicals emitted by vehicles. In the second paragraph, here it is given, our air is polluted by gases, chemicals emitted by vehicles and industries, nuclear emissions, etc. Water gets polluted not only by the untreated discharge of effluents by industries but also the discharge of domestic sewage. म्हणजे पहिल्यांदा एअर पोल्युशन कशाने होतं? जे एमिशन ऑफ गॅसेस, पॉयझनस गॅसेस, मग व्हेकलचे असतील, इंडस्ट्रीजचे असतील. आणि त्याचबरोबर वॉटर पोल्युशन, त्यानंतर सांगितले वॉटर पोल्युशन कशामुळे होतं? जे काही एमिशन ऑफ वॉटर बाय इंडस्ट्रीज किंवा डोमेस्टिक सिवेजसुद्धा, घरगुती सांडपाण्यानंसुद्धा वॉटर पोल्युटेड होत असतं. इन इंडिया इट इज अ कॉमन साईट टू सी नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक बॅग्स अँड बॉटल्स फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ अवर वॉटर बॉडीज. भारतामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं की नॉन डिग्रेडेबल म्हणजे ज्याचं डिग्रेडेबल करता येत नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं नष्ट करता येत नाही, अशा प्रकारचे प्लॅस्टिक ज्या ज्या ठिकाणी पाणी आढळतं त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बॉटल, कॅरी बॅग तरंगताना दिसत आहेत. भारतामध्ये हे बऱ्याच ठिकाणी हे आढळतं. In case of noise pollution, third point that is mentioned here, noise pollution is also prevalent because of the noise of vehicles, firecrackers, even at home appliances. There, जरी इथं दिलेलं नसलं तरी आपण मांडू शकतो. At home there is also sound pollution, the sound of mixer, washing machine, pressure cooker, television, radio, mobile phones. These are the home appliances or electronic devices that create sound pollution in the home also. And then in the last paragraph, we must take immediate steps to fight pollution. आपण या बाबतीत आता सोल्युशन सांगू लागलेत या ठिकाणी सादर करता. इमिजिएट स्टेप्स टू फाईट पोल्युशन, या प्रदूषणाच्या विरोधात आपल्याला इमिजिएट स्टेप्स, तात्काळ पावले उचलणं गरजेचं आहे. वी मस्ट रिड्यूस व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल इमिशन्स अँड स्टॉप डम्पिंग ए केमिकल वेस्टेज अँड अनट्रीटेड सिवेज इन टू अवर रिव्हर्स, लेक्स अँड सीज. आपण हे एमिशन, प्रदूषण थांबवलं पाहिजे. वाहनांची गर्दी रस्त्यावरली कमी केली पाहिजे. केमिकल वेस्टेज जे आहेत ते कंट्रोल केलं पाहिजे, की जे सांडपाणी नदीमध्ये, सरोवरात जातं ते कंट्रोल केलं पाहिजे. वी मस्ट ग्रो मोर ट्रीज अँड प्रोटेक्ट अवर फॉरेस्ट्स अँड मँग्रोव्ज. आणि यावरती उपाय सुद्धा सुचवलेला आहे की आपण झाडे लावणं गरजेचं आहे, ते वाढवणं गरजेचं आहे. दिस इज अवर अर्थ अँड वी आर इट्स गार्डियन्स. आणि ही आपली पृथ्वी आहे, आपणच त्याचे रक्षक आहोत. वी मस्ट ट्राय टू टेक केअर ऑफ इट टू द बेस्ट ऑफ अवर ॲबिलिटी. आपल्या क्षमतेनुसार आपल्या पृथ्वीची काळजी आपणच घेतली पाहिजे. डोंट यू ॲग्री विथ मी? तुम्ही नाहीत का सहमत माझ्याबरोबर? हा रेटरिकल क्वेश्चन आहे. येस, ऑल मस्ट ॲग्री. देन प्लीज डू समथिंग फॉर सेव्हिंग द अर्थ. Thank you. Here the last word is thank you. This is the closing of the speech. You have to say, or you can add here, thank you very much for giving me opportunity to present myself in front of the audience. Thank you friends. Have a good day. In this manner you may finish your speech. या पद्धतीनं तुम्ही हे भाषण उत्तरपत्रिकेमध्ये लिहू शकता. हे स्पेसिमन एक्झाम्पल म्हणून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आफ्टर प्रॉपर लिसनिंग यू हॅव टू राईट डाऊन धिस स्पीच in your notebook in a proper manner. And for this question there is internal option. याच स्पीच या क्वेश्चनला इंटरनल ऑप्शन आहे कॉम्प्रिंग. कॉम्प्रिंग म्हणजे
आर्ट ऑफ कॉम्प्रिंग सूत्रसंचालन कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ क्लिपमध्ये पाहणार आहोत. आणि त्या कॉम्प्रिंगला परत इंटरनल ऑप्शन आहे आणखी पुढं, एक्सपान्शन ऑफ आयडियाज. हे दोन्ही झाले, तुम्हाला तिन्ही झालेत 11वीला. येट वी आर मेकिंग अ रिव्हिजन ऑफ इट फॉर perfect or better understanding. So you have to focus your attention which activity or which point is easy for you that you can be able to write in a better manner in your answer paper. या तीनपैकी म्हणजे स्पीच लिहू शकत असाल तर स्पीचचं सिलेक्शन करू शकता तुम्ही. आर्ट ऑफ कॉम्प्रिंग सूत्रसंचालन कसं करायचं ते करू शकत असाल तर ते करा तुम्ही. किंवा लास्ट जे आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया, दिलेल्या फ्रेजवरती तुमच्या आयडियाज एक्सपांड करणं, विस्तारित करणं, आपल्या कल्पनानुसार आपण आपल्या विचारांना वाट मोकळी करून देणं, त्याला म्हटलेलं एक्सपान्शन ऑफ आयडियाज. ह्या तीनपैकी तुम्ही कुठलंही एक निवडू शकता. आय थिंक दॅट प्रिपरेशन ऑफ स्पीच ऑन द गिवन टॉपिक इज easy because there is only 3 points are important. Proper beginning is important, middle of the speech is important, and then formal or proper closing or end of the speech is important. ह्या तुम्ही 3 गोष्टी पाळल्यात, बॉडी ऑफ द स्पीचमध्ये दिलेल्या टॉपिकला अनुसरून तुम्हाला तुमचे मुद्दे मांडायचे आहेत. सो फॉर दिस ॲक्टिव्हिटी ऑल्सो यू आर गोइंग टू गेट 4 out of 4 marks. ओके, थँक यू व्हेरी मच. दिस इज ऑल अबाउट युअर स्पीच प्रिपरेशन. थँक यू व्हेरी मच.